नमस्कार, कसे आहात? आय होप तुम्ही सर्व ठीक असाल. स्वागत आहे तुमचं JK मराठीच्या एक महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये. आजचा व्हिडिओ असणार आहे 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांसाठी. 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. 10वी-12वीचा रिझल्ट कधी लागणार आहे आपण त्या आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुमच्या घरात कोणी 10वी-12वीला असेल तर त्या विद्यार्थ्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, कारण की विद्यार्थ्यासाठी ही अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी असणार आहे. 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ सेकंडरी अँड हायर सेकंडरी एज्युकेशन वतीने फेब्रुवारी 2025 मध्ये घेण्यात आलेल्या 10वी SSC आणि 12वी HSC बोर्डाच्या परीक्षेचे निकाल कधी लागणार याकडे लाखो विद्यार्थ्यांचे आणि पालकांचे डोळे लागलेले आहेत. परीक्षा संपून काही काळ लोटला गेलेला आहे. निकालाची उत्सुकता शिंगेला पोहोचली आहे. अधिकृत तारीख जाहीर झाली नसली तरी मिळालेल्या माहितीनुसार निकालाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून संभाव्य तारखांविषयी अंदाज वर्तवला जात आहे. आता या ठिकाणी तारीख अशी एक्झॅक्ट जाहीर झालेली नाही, परंतु ह्या तारखेच्या दरम्यान निकाल लागेल असं या ठिकाणी समजून येत आहे. आपण ती बघणार आहेत की कोणत्या तारखेमध्ये तुम्हाला रिझल्ट बघायला भेटेल. तर आता निकालाचा संभाव्य वेळ राज्य शिक्षण मंडळाकडून निकालाची अधिकृत तारीख अद्यापही घोषित करण्यात आलेली नाही. मात्र विश्वसनीय सूत्रांनुसार उत्तरपत्रिका तपासण्याचे काम जवळपास पूर्ण झाले असून निकाल तयार करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा निकाल लवकर जाहीर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आता मागील वर्षी निकाल हा खूप लेट लागला होता, त्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांना ॲडमिशनच्या वेळेस प्रॉब्लेम आला होता. पण आता मागील वर्षासारखा कुठेही विद्यार्थ्यांचं नुकसान होणार नाही यासाठी सरकारने शिक्षण मंडळाने आता निकाल लवकर लावायचं सांगितलं आहे. मिळालेल्या अंदाजानुसार 12वी बोर्ड परीक्षेचा निकाल मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लागण्याची शक्यता आहे, तर 10वीचा बोर्ड परीक्षेचा निकाल 12वीच्या निकालानंतर सुमारे 10 दिवसाच्या अंतराने जाहीर केला जाऊ शकतो. यावर्षी 12वीच्या परीक्षेला राज्यभरातून अंदाजे 15 लाख विद्यार्थी बसले होते. परीक्षा संपल्यानंतर लगेच उत्तरपत्रिका तपासणीच्या कामाला वेग देण्यात आला होता आणि आता ऑनलाईन निकाल जाहीर करण्याची तयारी सुद्धा सुरू आहे. निकाल कसा आणि कुठे तपासाल? जरी संभाव्य तारखा समोर येत असल्या तरी अधिकृत घोषणेकडे सर्वांचे लक्ष आहे. येत्या काही दिवसात मंडळातर्फे निकालाची निश्चित तारीख जाहीर केली जाण्याची दाट शक्यता आहे. एकदा तारीख जाहीर झाल्यानंतर आणि निकाल प्रसिद्ध झाल्यावर विद्यार्थी आणि पालक तो ऑनलाईन पद्धतीने पाहू शकता. अजून तरी सरकारने किंवा शिक्षण मंडळाने तारीख जाहीर केली नाही. ज्या दिवशी तुम्हाला तारीख जाहीर होईल त्या दिवशी आपल्या चॅनलला तुम्हाला व्हिडिओ बघायला भेटेल आणि रिझल्ट कसा चेक करायचा ते देखील आपल्या चॅनलवर तुम्हाला बघायला भेटेल. निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी मंडळाच्या अधिकृत निकालच्या वेबसाईटवर भेट द्यावी लागेल, जी सामान्यतः myResult.nic.in असे आहे. अधिकृत घोषणेवेळी वेबसाईटची खात्री करावी. वेबसाईटवर गेल्यानंतर विद्यार्थ्यांनी त्यांचा आसन क्रमांक, सीट नंबर आणि आईचे नाव, मदर्स नेम उल्लेख करावा लागेल. ही माहिती अचूक भरल्यानंतर निकाल स्क्रीनवर दिसेल. विद्यार्थ्यांचा निकालाची ऑनलाईन प्रत पाहता येईल, तसेच त्यांची प्रिंटआउट घेण्यासाठी पर्यायही उपलब्ध आहे. तर मित्रांनो, आता तुम्हाला ऑनलाईन रिझल्ट कधी बघायला मिळेल त्याची अजून तारीख जाहीर झालेली नाही. आणि तुम्हाला जर कॉलेजमधला रिझल्ट पाहिजे असेल तर रिझल्ट लागल्यानंतर तुमच्या कॉलेजला 1 महिन्यानंतर किंवा 15 दिवसानंतर भेट देऊन तुम्ही तुमच्या कॉलेजमधून सुद्धा रिझल्ट घेऊ शकता. मित्रांनो, आता अद्यापही निकालाची तारीख जाहीर झालेली नाही. ज्या दिवशी तुम्हाला निकालाची तारीख जाहीर होईल त्या दिवशी तुम्हाला आपल्या चॅनलवर व्हिडिओ बघायला मिळेल. त्यासाठी चॅनल लगेच जाऊन सबस्क्राईब करून टाका. व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्र आणि मैत्रिणींसोबत शेअर करा.